ॲक्ट20 न्यूज शहरातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशा डिजियाना केबल नेटवर्कवरून आमचं बातमीपत्र प्रसारित होत आहे। ॲक्ट20 न्यूजच्या सर्व दर्शकांचं स्वागत। सुरुवातीला पाहूया आजच्या हेडलाईन्स। मराठ्यांना सरसकट कुणबीचं आरक्षण नको, ओबीसींचा उद्या एल्गार मेळावा, भुजबळ वडेट्टीवारांसह अनेक नेते अंबडला येणार। मातंगांना अ ब क ड नुसार आरक्षण द्या, विभागीय आयुक्तालयासमोर निदर्शनं। कलावंतांच्या मानधनासाठी नेमलेली कमिटी तात्काळ रद्द करा, ज्येष्ठ कलावंत गजानन रेणूक यांचं साखळी उपोषण। आणि कोण होणार छत्रपती संभाजीनगरचा पुढचा खासदार, मतदारांची उमेदवाराविषयी उत्सुकता। आता सविस्तर बातम्या। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांचा दुसऱ्या टप्प्यातील सभांचा कार्यक्रम सुरू झाला असून त्याला सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळत आहे। मनोज जरांगे सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन सर्व मराठ्यांना आरक्षण द्या असा आग्रह करीत आहेत आणि त्यांनी सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची शेवटची मुदत दिली आहे। 25 डिसेंबर पासून मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र असेल असा त्यांनी सरकारला इशाराही दिलेला आहे। मात्र एकीकडे मनोज जरांगेंचा झंझावात सुरू असतानाच आता ओबीसींनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याची रणनीती ठरवली असून उद्या 17 नोव्हेंबरला ओबीसी महासंघाचा विराट एल्गार मेळावा होत आहे। विशेष म्हणजे हा मेळावा जरांगेच्या जालना जिल्ह्यातील अंबडलाच होणार असून या सभेला मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यभरातून ओबीसींचे सर्व पक्षीय नेते येत आहेत। यामध्ये पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर, जयदत्त क्षीरसागर आदींचा सहभाग आहे। मराठ्यांना कुठल्याही परिस्थितीत ओबीसींमधून आरक्षण देऊ नये, मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण वेगळी तरतूद शासनाने करावी ही ओबीसींची मागणी आहे। या मेळाव्यासाठी गावोगावी प्रचार करण्यात आला। आरक्षणाचे अ ब क ड असे वर्गीकरण करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मातंग समाजाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणात मातंग, चर्मकार, वाल्मिकी आणि इतर काही समाजाला इतरांच्या तुलनेत योग्य आरक्षण दिलं जात नाही, म्हणून आरक्षणाचे अ ब क ड असं वर्गीकरण करा अशी या आंदोलकांची मागणी आहे। याबाबत विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। झालेच पाहिजे आरक्षण वर्गीकरण, झालेच पाहिजे आरक्षण वर्गीकरण, झालेच पाहिजे आयोग स्थापन, झालेच पाहिजे आयोग स्थापन, झालेच पाहिजे आरक्षण वर्गीकरण, झालेच पाहिजे आयोग स्थापन, झालेच पाहिजे आयोग स्थापन। अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समितीच्या वतीने क्रांतीवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ व सकल मातंग समाजाला सोबत घेऊन आज या ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत आणि या निदर्शनाची मुख्य कारणे आहेत की आरक्षणाचं वर्गीकरण न झाल्यामुळे अनुसूचित जातीमधील मातंग, चर्मकार, वाल्मिकी इतर समाजांना कोणत्याही पद्धतीचे आरक्षणाचे लाभ मिळत नाही आहेत। त्यांच्यावर अन्याय केला जातो, दुर्लक्ष केलं जातं, त्यांना वंचित ठेवलं जातं आणि या वंचित ठेवण्यामुळे फ्रस्ट्रेशन येऊन बुलढाणा जिल्ह्यातील नायगाव येथील अंकुश समाधान खंदारे या 23 वर्षाच्या MPSC UPSCची तयारी करणाऱ्या अत्यंत गुणवान विद्यार्थ्याने आत्महत्या केली आणि आत्महत्येपूर्वी असं लिहून ठेवलं की मी कितीही मार्क्स मिळवले तरीही केवळ मी अनुसूचित जातीतल्या मातंग समाजाचा असल्यामुळे मला संधी मिळणार नाही याची भीती आहे आणि म्हणून मी आत्महत्या करत आहे। मला असं वाटतं की या समाजाला, सर्वच अनुसूचित जातीतील दुर्लक्षित केल्या गेलेल्या समाजांना मातंग समाजाप्रमाणे जर आंदोलनं करावी। वृद्ध कलावंतांना मानधन देण्यासाठी एक कमिटी नेमण्यात आली आहे। मात्र या कमिटीत सर्व तालुक्यांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात आलं नसल्याने ही कमिटी तात्काळ रद्द करण्यात यावी या मागणीसाठी गजानन रेणुके आंदोलन करीत आहेत। त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात केली आहे। आमच्या प्रतिनिधींशी बोलताना रेणुके यांनी सांगितलं की वृद्ध कलावंत मानधन कमिटी नियमानुसार तयार झाली नसून ती कमिटी रद्द करून प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक लोककलेतून एक कलावंत त्या कमिटीवर घेण्यात यावा। साहेब, विनंती करतो मी सरकारला की कलावंतावर हा झालेला अन्याय मला कदापि सहन होणार नाही। कारण की कहून की मी 10 वर्षापासून बघतोय की ह्या कलावंतांनी आमच्यासाठी जेवढं काही होतं ते आतापर्यंत आमच्यासाठी काही केलं नाही। यांनी 5-5 वेळेस मला फायली भरायला लावल्या। फायली मी 5-5 वेळेस फायली भरल्या, 2010ला भरली,
2012ला भरल्या, 2014ला भरल्या, 2018ला सुद्धा फायली भरल्या. यांनी ह्या फायलीचा आमच्या कचऱ्यात फेकण्यासारखं केलेलं आहे आणि आमच्या कलावंताला, कोणत्याच कलावंताला यांनी न्याय दिलेला नाही. गोंधळी एवढ्या सर्वांना स्थान त्यांनी का दिले नाही? प्रत्येक तालुक्यातून जर त्यांनी एका तालुक्यातून एक कलावंत टाकला असता तर आठ तालुके त्याच्यात ॲडजस्ट होत होते. यांनी का केलं नाही मला? मग आता तुमचा जो आरोप आहे हे एकाच तालुक्यातील सगळे आहेत का वेगवेगळ्या तालुक्यातून घेतण्यात आलं? एकच तालुक्यातील ते बोलते त्यांनी घेतले. छत्रपती संभाजीनगरचे 2 घेतले आणि गंगापूर तालुक्यातून 1 घेतला. पैठण तालुक्याचे बाकी सगळे पैठण तालुक्याचे. तुमचा आरोप असा आहे का फक्त पैठण तालुक्याला झुकतं माप दिलंय असा आपला आरोप आहे? मग आरोप आहे ना माझा, पैठण तालुक्यालाच त्यांनी झुकतं माप दिलं. आमचं इकडच्या कलावंताचा विचार नाही केला त्यांनी. या ठिकाणी उपोषण केलेलं आहे. त्यांनी सुद्धा त्या कमिटीवर जावं असं एक दिव्यांगाच्या प्रवर्गातून माझा नंबर लागेल अशा आशेने त्यांनी ते मागणी केली होती. परंतु त्याचं काही दुर्भाग्य आहे, त्यांची काही निवड झालेली नाही. परंतु कलावंताच्या ज्या मागण्या आहे ना, तर त्यांचं म्हणणं असं आहे का बा GR प्रमाणे त्याची निवड झाली पाहिजे आणि प्रत्येक कलावंताचे जे प्रकार आहे ना, शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे प्रत्येक कलाच्या प्रकारातून एक संचालक घ्यायला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे आणि ती भूमिका रास्त आहे. जर गव्हर्नमेंटच्या GR प्रमाणे ह्या कमिटी जर स्थापन झाली असती तर मला नाही वाटत रेणुकेने या कामामध्ये. कधी काळी तरुणाईच्या दिलाची धडकन असलेली धगधगकर माधुरी दीक्षित लवकरच लोकसभेत दिसल्यास नवल वाटू नये. भारतीय जनता पक्षानं माधुरीला पक्षात प्रवेश दिला असून ती मुंबईतील एका लोकसभा मतदारसंघाची उमेदवार असणार आहे. आता सर्वच राजकीय पक्षाकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. अशातच आता अभिनेत्री माधुरी दीक्षित नेणे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतून भाजपातर्फे माधुरीला तिकीट दिलं जाणार आहे. पण नेमक्या कोणत्या मतदारसंघातून ती निवडणूक लढवेल हे अद्याप निश्चित नाही. पण ज्या कोणत्या मतदारसंघात ती उभी राहील त्या लोकसभा मतदारसंघात प्रचाराची धूम राहील हे नक्की. बातम्या अजूनही आहेत, मात्र एका छोट्या ब्रेक नंतर. मराठ्यांना सरसकट कुणबीचं आरक्षण नको, ओबीसींचा उद्या एल्गार मेळावा, भुजबळ वडेट्टीवारांसह अनेक नेते अंबडला येणार. मातंगांना अ ब क ड नुसार आरक्षण द्या, विभागीय आयुक्तालयासमोर निदर्शनं. कलावंतांच्या मानधनासाठी नेमलेली कमिटी तात्काळ रद्द करा, ज्येष्ठ कलावंत गजानन रेणूक यांचं साखळी उपोषण. आणि कोण होणार छत्रपती संभाजीनगरचा पुढचा खासदार, मतदारांची उमेदवाराविषयी उत्सुकता. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. खरं तर आजचं हे बातमीपत्र विशेष आहे. आज आपण आपल्या जिल्ह्याच्या पुढील खासदाराविषयी जाणून घेणार आहोत. म्हणजे छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचा पुढचा खासदार कोण असेल. लोकसभेच्या निवडणुकीला तसा अवकाश आहे. 4.5-5 महिन्यांनी लोकसभेची निवडणूक होईल. मग आम्ही आज यावर चर्चा का करीत आहोत? तर याचं कारण आहे सध्याची देशाची आणि राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती. भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकार विरोधात देशात इंडिया आघाडी तयार झालेली असून ती पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर आक्रमकपणे उभी ठाकणार आहे. म्हणजे एकास एक उमेदवार दिल्यास मतांचं विभाजन टाळून भाजपला हरवता येईल, ही या एकत्र आलेल्या विरोधकांची रणनीती आहे. राज्याचा विचार करताना 1.5 वर्षापूर्वी जे काही झालं ते अजून महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही आणि पक्ष फोडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे. कुठल्याही छोट्या मोठ्या कारणावरून आपापसात भांडायचं नाही हे ठरलं आहे. त्यामुळे काल मंगळवारी झालेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या बैठकीत 48 पैकी 44 जागांवर एकमतानं निर्णय झाला असून उरलेल्या 4ही जागांवर तेथे कमी अधिक ताकदीचे असणारे 2 पक्ष आपसी तडजडीतून मार्ग काढणार आहेत. कालच्या जागा वाटपात ठाकरे गटाला 19 ते 21, काँग्रेसला 13 ते 15 तर शरद पवार गटाला 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. काही जागा घोषितही झाल्या असून त्यावर सर्वांच्या सहमतीनं निर्णय झालाय. औरंगाबाद म्हणजे आत्ताचे छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला सुटलेली असून यापूर्वीही या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार सातत्यानं निवडून येत होता.
चंद्रकांत खैरे हे तब्बल 4 वेळेस येथून लोकसभेचे खासदार राहिलेले आहेत. म्हणजे त्यांनी 20 वर्षे या भागातील लोकांचे दिल्लीत प्रतिनिधित्व केलं. मागील वेळी MIM पक्षाने ही जागा जिंकली. इम्तियाज जलील या मतदारसंघाचे खासदार झाले, पण तेव्हा वंचित बहुजन आघाडी आणि MIMची युती होती. त्याचबरोबर कन्नडचे माजी आमदार राहिलेले हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभा निवडणूक केवळ चंद्रकांत खैरेंना पाडायचं म्हणून लढवली होती आणि त्यांनी बऱ्यापैकी मतं घेतल्याने खैरेंचा पराभव झाला होता. आता गेल्या जवळपास 5 वर्षात बरीच परिस्थिती बदललेली असून भाजप खूप ताकद लावत असून ही जागा जिंकायचीच असा चंग बांधलेला आहे. तर शिवसेना ठाकरे गट ही जागा परत मिळवणारच असा या पक्षाला विश्वास वाटतोय. पण या जागेवर ठाकरे गटाचा उमेदवार कोण असेल, म्हणजेच निवडून येणारा खासदार कोण असेल याचा प्रश्न आहे. शिवसेना चंद्रकांत खैरेंनाच पुन्हा संधी देणार की नवा चेहरा समोर आणणार हे पाहावं लागणार. मागील निवडणुकीत खैरे पडले, मग पुन्हा त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यांच्याऐवजी सध्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाच शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी मिळणार असं बोलल्या जात आहे. अंबादास दानवे यांनी त्यांना दिलेली जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडली असून 2024ची लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याने इथे तगडाच उमेदवार दिला जाणार हे नक्की. भाजपकडून सध्या तरी डॉक्टर भागवत कराड यांचं नाव पुढं केलं जात आहे. त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात अर्थराज्यमंत्री मुद्दाम केलं गेलं. नुकताच त्यांनी धीरेंद्र शास्त्री बागेश्वर धाम यांचा धार्मिक सोहळा उत्तम प्रकारे केला. हा कार्यक्रमच मुळी कराडांना ताकद मिळावी म्हणून आयोजित करण्यात आला होता असं बोलल्या जात आहे. पण समोर अंबादास दानवे सारखा तगडा उमेदवार असेल तर डॉक्टर कराडांचा टिकाव लागणार नाही. त्यासाठी इतरही काही नावे चर्चिल्या जात असून त्यात एक नाव इतर मागासवर्ग विभागाचे मंत्री अतुल सावे यांचं आहे. अतुल सावेचे वडील मोरेश्वर सावे यांनी औरंगाबादची लोकसभेची निवडणूक जिंकली होती. तेव्हा ते अपक्ष होते, पण शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला होता. वडिलांच्या निवडणुकीचा अतुल सावेंना अनुभव असणार आणि त्याचा फायदाही त्यांना होऊ शकतो. त्याचबरोबर ऐनवेळी भाजप दुसरेच नाव पुढे करू शकते असंही बोलल्या जात आहे. जर शिंदे गटाने जोर लावला आणि ही जागा आम्हाला सोडाच असा आग्रह धरला तर सध्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे हे लोकसभेचा उमेदवार असतील. कारण संदीपान भुमरेंचे पुत्र विलास भुमरे हे विधानसभा निवडणुकीसाठी पैठणच्या जागेची तयारी करीत असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाला जागा सुटेल का हा प्रश्नच आहे, पण भाजप कमळावर लढायला लावून शिंदे गटासाठी ही लोकसभेची जागा सोडू शकते. एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीसाठी वेळ असला तरी महाविकास आघाडीनं जागा वाटपात आघाडी घेतल्यानं व छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सोडलेली असल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सध्या तरी रिलॅक्स आहेत असं समजूया. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.